तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटरची भिंत बांधायला 150 वर्ष लागली, पण अवघ्या 50 वर्षांच्या कालावधीत शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर आहे. चीनच्या भिंतीला आम्ही एक आश्चर्य म्हणतो, तर मग हे काय? अरे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला छत्रपती शिवाजी महाराजांचा. 12 महिने, 11 खेळाडू, 10 बोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि एकच शुभा, एकच राजे, शिवराय माझे, शिवराय माझे. मित्रांनो, शाहिस्तेखानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती. त्याच्या डायरीचे नाव शाहिस्तेखान गुरुजी असे होते. खानानं शिवाजी महाराजांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग नमूद केला आहे आणि याच डायरीत, याच गुरुजीत खानानं आणखी एक घटना नोंदवली आहे. तो असं लिहितो की शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लाल महालातून निघून गेले. काही वेळाने गोंधळ थांबला. शाहिस्तेखानाची एक बहीण धावत धावत खानाकडे आली आणि म्हणाली, भाईजान मेरी बेटी लापता है, भाईजान मेरी बेटी लापता है. त्यावेळी आपली बोटे छाटलेला शाहिस्तेखान स्मित हास्य करत म्हणाला, शिवाजीची माणसे तिला पळवणार नाहीतच, आणि जरी त्यांनी पळवले असेल तरी बेफिकर राहा, कारण तो शिवाजी पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल. अरे कोणता विश्वास दुश्मनाला आहे शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर. मित्रांनो, ही गोष्ट सांगायचं तात्पर्य एवढंच की आजच्या या भारतीय तरुण पिढीला शिवाजी महाराजांसारख्या आदर्श चारित्र्यवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे. अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपत लपून बसली होती आणि म्हणून बोटे छाटून जिरवला माझं शाहिस्तेखानाचा, बोटे छाटून जिरवला माझं शाहिस्तेखानाचा, शाहिस्तेखानाचा करू मुजरा मानाचा, करू मुजरा मानाचा, माझ्या शिवाजी राजाला करू मुजरा मानाचा, माझ्या शिवाजी राजाला करू मुजरा मानाचा. मित्रांनो, शिवाजी महाराजांचा लढा कोणत्या जातीविरुद्ध किंवा धर्माविरुद्ध नव्हताच, तर अन्यायाविरुद्ध होता. शिवाजी महाराजांचे 11 बॉडीगार्ड होते, त्यापैकी 10 हे मुस्लिम होते. शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद पाडली नाही किंवा एकही कुराण जाळली नाही, याचा या देशात गांभीर्याने विचार झाला पाहिजे. हा इतिहास आपल्या देशात सांगितला गेला पाहिजे. हा इतिहास जर आपल्या देशात सांगितला गेला तर आपल्या देशातील सामाजिक दूरी निश्चितच नाहीशी होईल. आणि म्हणून पाहून या छत्रपती तेजा झुकल्या सर्वांच्या नजरा, पाहून या छत्रपती तेजा झुकल्या सर्वांच्या नजरा. जन्मदिन